हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण हनुमानजींचा सर्वात प्रभावी शक्तिशाली उपाय फक्त 1 दिवस करून सोडून द्या, मनोकामना व अडलेली कामे पूर्ण होतील. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा काही परेशानी, अडचणी, आजारपण येतात. मग आपण काय करावे समजत नाही. त्यासाठी हनुमानजींचा शक्तिशाली हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी करून बघा. आपल्याला हनुमानजींची सर्व संकटापासून मुक्त करतील. आपल्याला माहिती असेलच, भगवान हनुमान शक्तिशाली व चिरंजीवी आहेत. भगवान श्रीराम ह्यांचे नाव घेतले की हनुमानजी तेथे हजर असतात. कारण की हनुमानजी श्रीराम ह्यांचे परमभक्त आहेत. जेथे श्रीराम तेथे श्री हनुमान असतात. आपण कोणत्या कठीण प्रसंगामध्ये असाल किंवा संकटामध्ये असाल किंवा कोणत्या अडीअडचणीमध्ये असाल तर आपल्याला फक्त मंगळवारी पुढे दिलेला अगदी सोपा उपाय करायचा आहे. आज मंगळवार आहे. आज आपण हा व्हिडिओ पाहिला तर मंगळवारी रात्री हा उपाय करू शकता किंवा बुधवार, गुरुवार किंवा इतर दिवशी बघितला तर शनिवारी हा उपाय आपण करू शकता. मंगळवारी हा उपाय करताना सकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा आपण हा उपाय करू शकता. हनुमानजींचा हा उपाय करताना स्वच्छ स्नान करून किंवा तोंड हातपाय धुवून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या घरातील पूजा घरासमोर आसन घालून बसावे. आपल्या समोर हनुमानजींची मूर्ती किंवा पंचमुखी हनुमानजींचा फोटो ठेवावा. हनुमानजींची मनोभावे स्मरण करावे. आता आपण काय करायचे आहे ते बघूया. आपल्यासमोर आपण एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जल घ्यायचे आहे, म्हणजे पाणी भरून घ्यायचं आहे. एक वही घ्यायची आहे व लाल शाई असलेले लाल रंगाचे पेन घ्यायचे आहे. मी काळ्या शाईने लिहिलेलं आहे, पण आपण लाल रंगाच्या शाईच्या पेननीच लिहायचे आहे. मग श्रीराम व हनुमानजींचे स्मरण करून दिवा अगरबत्ती लावून मग वहीच्या पानावरती पहिल्यांदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद किंवा श्रीराम, श्रीराम, श्रीराम किंवा युनिवर्स, युनिवर्स, युनिवर्स असे 3 वेळा लिहायचे आहे. ह्यामधील आपण कोणतासुद्धा एक शब्द 3 वेळा लिहू शकता. त्यानंतर वहीमध्ये 108 वेळा राम, राम, राम असे लिहावे. मी 51 वेळा लिहिलेले आहे, पण तुम्हाला 108 वेळा लिहायचे आहे. 108 वेळा राम राम लिहिताना तोंडाने सुद्धा म्हणावे, मग लिहावे. त्यानंतर वहीसमोर काचेचा पाणी भरलेला ग्लास ठेवावा. आपण आपल्या उजव्या हातामध्ये ग्लास घेऊन 5 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. ग्लास आपण उजव्या हातामध्ये घेऊ शकता किंवा समोर ठेवून मधून त्याला हाताने स्पर्श करून हनुमान चालीसा म्हणू शकता. हनुमान चालीसा म्हणताना हनुमानजींना आपला प्रॉब्लेम सांगा व त्यामधून आपल्याला सुखरूप बाहेर काढा म्हणून प्रार्थना करा. मग 5 वेळा हनुमान चालीसा मनोभावे म्हणा. मग आपला प्रॉब्लेम सुटला आहे, हनुमानजी आपल्याला सुखरूप बाहेर काढलेले आहे असे फील करा. आता काचेच्या ग्लासमधील पाणी आपण हळूहळू सेवन करा किंवा सेवन करायचे नसेल तर झाडाला अर्पण करू शकता. एक लक्षात ठेवा, एका प्रॉब्लेमसाठी 1 मंगळवार हा उपाय करायचा आहे, तो पण फक्त एकदाच. एकदम सगळे प्रॉब्लेम सांगून संकल्प करायचा नाही. दुसरा प्रॉब्लेम असेल तर पुढील मंगळवारी हा उपाय परत करायचा आहे. आपण हा हनुमानजींचा उपाय दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा करू शकता. उपाय झाल्यानंतर ते जल त्या व्यक्तीला सेवन करायला द्या. आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर हनुमानजी व श्रीराम यांना नमस्कार करा व आपला प्रॉब्लेम सुटला म्हणून धन्यवाद करा. मग राम, राम, राम असा लिहिलेला कागद, म्हणजे 108 वेळा लिहिलेला कागद फोल्ड करून हनुमानजींच्या मंदिरामध्ये ठेवावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.